दिता क्या सारखे दिले 3, 2, 1 टेक. नमस्कार. हेराल्ड टीव्ही वयल्या पॉइंट काउंटर पॉइंट प्रोग्रामात तुमचे सगळ्यांचे स्वागत असा. आज आमी एका महत्वाच्या विशयाचेर भासाभास करपाक हांगा जमिल्ले आसात. तो विषय असा गोवा सरकारान जे रिसेंटली पंचायती राज कायद्यांची दुरुस्ती केल्या ती दुरुस्ती आणि ताचे जावपी परिणाम आणि ताचो फायदो नेमको कोणाक जातलो हे सोदपाचो फुडल्या 1 वरा भितर आम्ही प्रयत्न करतले. ती कायद्याची दुरुस्ती किती आहा ती तुमकां आदी हांव सांगता. ती कायद्याची दुरुस्ती अशी आहा की कंस्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग ऑर हाऊस इन अ विलेज त्यांनी जर कोणी अर्ज केलो आणि 30 दिसा भितर पंचायतीन ताचे निर्णय घेतलो ना आणि तो अर्ज त्यांनी बीडीओ कडे फुडें धाडलो आणि बीडीओने जर 30 दिसा भितर कितें निर्णय घेतलो ना जाल्यार त्या मनशाक म्हणजे जेनी जो एप्लिकंट आसा तेका डीम्ड लायसन मेळ्ळे अशें गृहीत धरले वयतले. तुमकां खबर आसा की गांवगिऱ्या वाठारांनी जो इल्लीगल कंस्ट्रक्शन जे आहा मोस्टली द हाऊजीस हो एक मोठो प्रश्न आसा. म्हणजे सरकाराक अनेक पातळीचेर तेचेर विचार करचो पडलो. पहिल्यांदा सरकारान एक ऍक्ट केलो अनऑथरायज कंस्ट्रक्शन जी आसा ती रेग्युलरायज करपा खातीर. ताचेर अनेक जाणांनी अर्ज केले. कांय जाणांची जमीन नांवाचेर ना, कांय जाणांचो प्लॅन सारको ना, कोणाची बिल्डिंग स्टॅबिलिटी सर्टिफिकेट तांकां मेळूं शकना, ते फॉल्टी डिझायनिंग आसा तेका लागून तेंची घरां रेग्युलर जावना. तेच्या उपरांत सरकार आनी एक गजाल घेवन फुडें आयले की प्रत्येक घराक एक टोकन नंबर दितले आनी आमी हाऊस टॅक्स कलेक्ट करतले म्हणून. प्रत्येक मनशाचें अशें म्हणणें आसता की म्हाका एक नंबर घराचो मेळ्ळो की म्हजें घर लिगल जालें असो तो एक समज आसा गांवगिऱ्या वाठारांनी. आणि तो आता समज दृढ जातलो त्या समजाच्या फुडें कितें जातलें आणि नवीन ही जी अमेंडमेंट जी आसा की 60 दिसा भितर जर काय निर्णय घेतलो ना जाल्यार कंस्ट्रक्शन लायसन तेका डीम मेळ्ळे अशें गृहीत धरतले. हाचो फुडें परिणाम कितें जावं येता हाचे विशीं आमी भासाभास करतले. आणि ही भासाभास करपा खातीर आयज हेराल्ड टीव्हीच्या स्टुडियोन आयल्यात बाब कुमार कलानंद मणी जे मडकय हांगाच्या पीसफूल सोसायटीचे सेक्रेटरी आसा. अनेक वर्सां ही सोसायटी आपले सेंटर फॉर पंचायती राज जे आसा त्याच्या माध्यमांतल्यान गांवगिऱ्या वाठारा कडेन कनेक्टेड आसली आणि अनेक ट्रेनिंग प्रोग्राम आसतले, ओरिएंटेशन प्रोग्राम आसतले, नाल्यार एक मॉडेल पंचायती राज ऍक्ट कसो आसचो हाचेर नॅशनल लेवलाचेर डिबेट करून तेंच्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटा मेरेन ते शिफारशी पावयल्ले आसात. म्हणून बाब तुमचें स्वागत आसा. दुसरे आसात ॲडव्होकेट यतीश नाईक. ते हांगा कायद्याचे एक्सपर्ट म्हणून जरी बसल्यात तरी ते भाजपाचे म्हणयारे आसा. म्हणजे ज्यांचे सध्या सरकार आसा ज्या सरकारान पंचायती राज ऍक्ट अमेंड केला आणि 60 दिसा भितर जर कितें निर्णय ना जालो जाल्यार डीम लायसन दिवपाचें थारायला. ते सरकाराची बाजू कितें, सरकार कितें करपाक सोदता, हाचे कायदेशीर कितें अडचण आसा ताचे विशीं ते भाश्य करतले. यतीश बाब तुमचें स्वागत आसा. तिसरे आसा अनेक वर्सां सरपंच आशिल्ले लोलये हांगाचे मोहनदास लोलयेकर. तुमचे स्वागत आसा. ते आमकां गांवगिऱ्या वाठारांनी इल्लीगल कंस्ट्रक्शनाक कित्याक जातात आणि इल्लीगल कंस्ट्रक्शन थारायतले ते बंद करतले जाल्यार अमेंडमेंट करपाक जाय काय आनी कितें करपाक जाय हाचे विशीं तांणी आमकां सांगपाचें अशी आमची अपेक्षा आसा. आणि ताचे उपरांत आसा जोकीम सांतान रॉड्रिग्स. ती गोवा PRI युनियन जी आसा ताचे ते कन्व्हेनर आसात. तुम्ही साऊथ गोव्याच्यान येता, थंयची परिस्थिती कितें आसा ती आमकां तुमी सांगा. तुम्ही फाटी झेडपी मेंबरय आशिल्ले तर त्या लेवलाचेर अशी गजाली थोपोवपाक ती कितें जाता. आणि सगळ्यात लास्ट आता जे आसात ते भारत बागकार. ते प्रोफेशन टीचर जरी असले तरी हांगा जे आसात ते धारगळच्या ग्राम विकास समितीचे ते निमंत्रक आसात. धारगळ हो जो गाव आसा ते मोपा एअरपोर्ट जाल्या उपरांत धारगळ आणि ते परिसर जो आसा ते कंस्ट्रक्शनां रात दीस चालू जाल्ले आसात. तेका लागून कंस्ट्रक्शन ह्या विशय जो तेंचो आता तांकां लागींचो आसा. तुमचें स्वागत आसा. नमस्कार. आता आमी भासाभास सुरू करूया मणी बाबा कडल्यान. म्हाका एक तुमी सांगा की तुमी खूप वर्सां पयलीं 1983 पासून कंस्ट्रक्शन लायसन दिवपाची जी प्रोसेस आसा ती पळयत येयल्ली आसा. तुमचे कॅम्पसाचे लायसन तुम्ही पंचायती कडल्यान तेन्ना घेतलेले आणि आतांय तुम्ही कंस्ट्रक्शन लायसन घडये घेतले आसतले. तर दोन हेतूंतलो फरक कितें आसा पंचायतींतल्या बिहेवियरांतलो? 1990चो पंचायत आणि आतांचो पंचायत भितर खूब फरक आसा. तेन्नाचो पंचायत ग्राम केंद्रीत आशिल्लो. आतांचो पंचायत भितर एक बिजनेस अप्रोच चड आसा, मॉनिटरी अप्रोच चड आसा.
हे मान्य करपाक म्हाका दूख जाता. 1990 भितर म्हाका मडकय गांवांत कन्स्ट्रक्शन लायसन्स घेवपाक म्हाका 7 दीस लागिल्ले आनी ऑक्युपन्सी घेवपाक म्हाका 4 ते 5 तास लागिल्ले. कोणी केन्ना एक पयशेची अपेक्षा दवरूं ना आनी खंयच्यो अधिकारीन म्हणजे एक जे रेड टेपिजम आसता ते तेन्ना अजिबात नाशिल्ले. कदंबा प्लेटोचेर तर म्हजें घर बांदतना TCP मागीर पंचायत मागीर ते आतां हेल्थ डिपार्टमेंट recently. रिसेंटली मागीर हेल्थ डिपार्टमेंट परत पंचायत परत TCP परत पंचायत म्हाका 56 ट्रिप्स मारचे पडिल्ले. 56 ट्रिप्स. हे हो सिद्ध करता की 73rd अमेंडमेंटचे जे ऑब्जेक्टिव्ह आशिल्ले की पंचायतीक अधिकाधिक अधिकार मेळचे, पंचायतीक अधिकाधिक सक्षम करचे आनी पंचायतीच्या माध्यमान अधिकाधिक विकासचे काम घडपाक जाय. म्हाका दिसता पंचायत 73rd अमेंडमेंटचे पयलीं चड सक्षम आशिल्ले, चड इंडिपेंडंट आशिल्ले, चड सर्वीस एप्रोच आशिल्ले. आयज पंचायती भितर रेवेन्यू जरी वाडले आसतले तरी पंचायत म्हाका पंचायती खातीर पंचायत म्हाका कमी दिसता. त्याच बरोबर 73rd अमेंडमेंट इम्प्लिमेंट करपाचे नदरेन तेची जे लेटर एंड स्पिरीट आसा राज्य सरकारा कडून जे एक इनेबलिंग प्रोग्राम चलपाक जाय आशिल्ले थ्रू DVC किंवा थ्रू फायनान्स कमिशन, हे दोन्ही व्हडली यंत्रणा स्पेशल फेल ठरिल्ली आसा आनी त्या लागून पंचायत आयज एक पॉलिटिकल स्कूल आनी एक मॅन्युपुलेटीव सेंटर म्हणून जावन बसले आसा. पण पंचायतीचे अधिकार काडून पंचायतीचे बरे जातले अशें दिसना. म्हाका दिसता की पंचायत तेंच्यो लिगल ड्युटीज सक्षमपणे कित्याक पार पाडना ह्या बद्दल सरकारांनी एक तटस्थ अध्ययन करून त्या नदरेने पंचायतीक आमी सक्षम कशी करूं शकता त्या दिशेनी वाटचाल करपाक जाय. सध्या जे अमेंडमेंट आसा फाटले 7-8 वर्सां पासून सरकार बारीक 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 अमेंडमेंट करून पंचायतीचो सायज कमीच करत आसा. हे बरोबर ना, हे अत्यंत चुकीचे मार्ग आसा. त्यापेक्षा पंचायत कशी सक्षम जावं येता, पंचायतचे वांगडी, पंचायतचे फंक्शनरीज, पंचायतचे जे ब्युरोक्रेसी आसा ती कशी सक्षम जावं येता, ग्रामसभा हो एक विलेज पार्लमेंट कशी जावं येता, ह्या नदरेनी गोंय आनी गोंय सरकार एक आदर्श पाऊल उचलून समान भारताक एक देख दिवचे आनी ही ताक आमचे गोंयांत आसा. दुर्दैवाने गोंय ज्या दिशेने चल्ला त्या भितर सगळे कडेन कन्स्ट्रक्शन हो एक प्रकारचो मशरूमिंग जे जाता त्या लागून गोंय सेंटा आनी गोंय जर आमकां दवरपाक जाय पंचायत आमी सक्षम बळकट आनी ट्रान्सपरंट धरूंक जाय आनी ह्या नदरेनी सगळे अमेंडमेंट जावचे. हांव एडवोकेट यतीश हांचे कडेन वयता की ते म्हणटा की गोंय राखपाक जाय आणि ही जी अमेंडमेंट जी हाडल्या की 60 दिसां जर डिसिजन जालो ना जाल्यार डीम कन्स्ट्रक्शन लायसन मेळटलें आनी मशरूमिंग जातलें कन्स्ट्रक्शनाची अशी तांची भिरांत उक्तायला. तुमी कायद्याच्या नजरेन हाचे कडेन कशें पळयता? पळय कितें आसा न्ही, जेन्ना आमी आतां हो डिबेट तुमचो जो आसा दिस इज ऑन द अमेंडमेंट. जेन्ना एक अमेंडमेंट इंट्रोड्यूस जाता आनी पारीत जाता देर इज एन इंटेंशन टू द स्टॅच्यूट, इंटेंशन टू द अमेंडमेंट आनी ती इंटेंशन इज गॅदर्ड बाय द होलसम रिडींग ऑफ द स्टॅच्यूट. Actually, I would have preferred if you had to read the amendment first so that everybody knows what the amendment is, because there should not be anxiety. Unnecessary anxiety is bad. Ata pai amendment is regards 4 provisions of law. One is section 47, which pertains to powers of the secretary. That is to bring more accountability for the functioning of the secretary's powers and duties. Section 66, that is regarding regulation of erection of buildings. 68, that is regarding permissions for construction of factories and installation of machinery. And 72, that is pertaining to provisions with respect to 68-69 section. Now, तुम्ही आता specifically तुम्ही सांगला regarding mushrooming 60 दिसांनी जायना deemed. That's not so.
आणि द इंटेन्शन ऑफ द लेजिस्लेचर इज ॲक्च्युअली टू एन्श्युअर that accountability is brought into the administration of the panchayats. Panchayats function properly as per law. And म्हणून you see the proposed amendment in 66 that is proposed in subsection 2 which has been substituted. I will point out to you in essence because it is big enough. Big enough, yes. First of all, the panchayat has got a power to act within 30 days from the date of receipt of an application under subsection 1. So खंयच्याय मनशान आपलो प्लॅन आपले जे टेक्निकल गोष्टी सबमिट केल्यो म्हणटकच पंचायतीक 30 दीस आसा ताजेर डिसिजन घेवपाक. ते 30 दीस जर जाले लॅप्स जाले आनी पंचायत ताजेर डिसिजन घेना जाल्यार सेक्रेटरीचेर पावर आसा म्हणजे मॅन्डेट केल्लो आसा सेक्रेटरी हॅज बीन मेड ड्युटी बाउंड to forward the application to BDO on expiry of such period of 30 days. At the same time, the applicant also can file before the BDO as an appeal after that period of 30 days, within the 30 days period to the BDO. The BDO is supposed to act immediately. If the BDO does not determine this issue and does not communicate his decision to the applicant within 30 days from the date of intimation of secretary or receipt of appeal, immediately thereupon expiration of such 30 days, such permission shall be deemed to have been granted to the appellant to execute. Appellant full stop nahi. Such permission shall be deemed to have been granted to the applicant to execute the work strictly in accordance with the technical clearance and plans as approved by the TCP and in conformity with conditions laid down by all other statutory authorities and not to contravene any provisions of act or bylaws made thereunder or any other law from time being. म्हणजे कितें तुम्ही सांगता पळय ते फंडामेंटली इनकम्प्लीट सांगता. तुम्ही कितें सांगता की 30 दिसांनी पंचायत ऍक्ट करपाक जाय. पंचायत जर 30 दिसांनी करना जाल्यार BDOक पावर येता. BDO हॅज टू ऍक्ट विदिन 30 डेज आणि BDO जर 30 डेजान ऍक्ट करना म्हणजे 60 डेजाचो विंडो पिरियडान जर ऍक्ट जायना डीम्ड म्हणटा तुम्ही. नाव डीम्ड इज नॉट ब्लँकेट. It comes with a rider. No, it is not a rider. It is a overriding thing. It is deemed because you have to strictly go as per the technical clearance and plans. म्हणजे कितें जाणा I will tell you what it is. The procedure कितें आहा परमिशन घेवपाक तूं फायली करता त्यो 4 फायली 5 फायली एक टाउन प्लॅनिंग एक तुम्ही जाणा तो प्रोसिजर आणि जेन्ना तुका फायनल कन्स्ट्रक्शन लायसन्स जाय पडटा पळय ते टेक्निकल क्लियरन्स टाउन प्लॅनिंग इश्यू जाता आणि पूण फायनल कन्स्ट्रक्शन लायसन्स पंचायत इश्यू करता. खूप टायम कितें जाता की टेक्निकल क्लियरन्स येता पूण पंचायत लायसन्स इश्यू करना. एकूच मिनिट पंचायत लायसन्स इश्यू करना. सो देअरफॉर दिस सिच्युएशन इज टेकन केअर ऑफ हियर. म्हणजे तुझेकडे जर टेक्निकल क्लिअरन्स एक मिनिट तुका जर टेक्निकल क्लिअरन्स ना तुझेकडे जर अप्रूव्ड प्लॅन ना तू काय करू जाल्यार तू काय करूंक शकना. हांव लोलयेकर बाबा कडेन ह्याच मुद्द्याचेर येता. आतां तांच्यानी सांगलें ऍक्ट कित्या खातीर एमेंड केलो आनी कसो केलो. सपोज जर टेक्निकल क्लिअरन्स आसा प्लॅन अप्रूव्ह आसा आनी पंचायतीन डिसिजन घेतलो ना BDOन डिसिजन घेतलो जाल्यार कन्स्ट्रक्शन करूं येता. हो पंचायतीचे पावर्स काडून घेवपाचो प्रयत्न आसा. ना म्हाका दिसता पळय हो जो आतां ऍक्ट केला म्हाजी म्हायती प्रमाणे जर हांव जर म्हागेली मेमरी येना तर पयलेचो जो पंचायत राज ऍक्ट आशिल्लो तातूंत हे प्रोविजन आशिल्लें डिमींग प्रोविजन म्हणटा पळय तें 60 दिसांचें आशिल्लें. हो आतां पंचायत राज ऍक्ट येतरी युनियन टेरिटरी वेळा जो कायदो आशिल्लो पंचायतीक तेन्ना हे डिमींग प्रोविजन आशिल्लें. नवो ऍक्ट येतरी तें डिमींग प्रोविजन काडून ताणें वेगळें केलें. आतां डिमींग प्रोविजन करतना करपाक प्रॉब्लेम ना कित्याक सरकार पंचायती त्रास करतात जायत्या कडेन पंचायती लोकांक त्रास करतात ते हाडून दवरतात. पूण मुळांत अशें आहा की परत 60 दीस कित्याक हांव हेल्थांक वता हांव टाउन प्लॅनिंगाक वता हांव सगळे कडेन फायल मूव करता हे 5-6 म्हयने वतात. 6 म्हयने जातकीर हांव परती मागीर फायल आनी पंचायती कडेन दिता आनी पंचायतीक ते म्हणटा की 30 दीस वाय 30 दीस पंचायती सेक्रेटरी कंपल्सरी उरपा जाय ज्या दीस फायल येता त्या विथीन 8 डेज भितर तूं ती पंचायतीच्या मिटिंगेक प्लेस करतलो आनी तितून पंचायती काम कांय ना टेक्निकल ऑलरेडी जाला. पंचायत इज नॉट अ टेक्निकल बॉडी पंचायतीन कितें करपाचें उरता.
पंचायतीन फक्त पळोवपाचें आयलें काय म्हण सगळी सारक्या लायसन इश्यू करपाची, फी कलेक्ट करपाची. पंचायतीचो आतां जर पळयत तर एकच हें की फी कलेक्शन लायसनाचे, त्याच्या वयर पंचायतीक रोल काय ना पोस्टमोन सो 30 दीस आतां हांगा, परत 30 दीस थंय 60. बरें, हे सगळी जातरी अकाउंटेबिलिटी कितें? आतां समज 30 दीस पंचायतीन फायल दवरून घेतली, त्याच नंतर बीडीओक सेक्रेटरीन बीडीओ धाडली, बीडीओन 30 दीस दवरून घेतली, 60 दीस. 60 दिसां भितर समज एक कोणी तसो आसा तर तागेली ती 60 दिसां भितर डिमींग करपाक अशें जाल्लें आसा हाजे पयलें की मुद्दम 60 दीस दवरप आनी कितें तशें आसलें तें डिमींग. जे तुमी आज जे म्हणटा पळय की टॅक्निकली TCPन हें केल्लें, आज हांव सांगूं शकता की गोंयांतली 95% जी घरबांदी आहात ती एज पर TCP एक्टा प्रमाणे उरची ना. कोणें चॅक करचें? हांव हाजेर कोणाकय चॅलेंज करता की 95% जवळ जवळ ग्रामीण भागात जी घर बांदतात दॅट इज अ इल्लिगल सगळी, मग ते जायना. म्हण हांव सदांच सांगतालो कितें, हे TCP हे वेगवेगळे जे जंजाळाक लोकांक अडके, लोक इल्लिगल बांदपाक कित्याक वता हो पयलो मुद्दो सरकार समजना. लोक इल्लिगल बांदपाक वतात कित्याक ते स्मूथ जायना. आनी हांव सरपंच आशिल्लो 90 तातूंत, तेन्ना हांवें पिसफूल सोसायटीन एक हें केल्लें आनी ताजे नंतरय बी हांव सदां सांगतालो की लोक जो घर बांदता, एक 200 मिटराचे 300 मिटराचे घर बांदता, तागेले तालुका लेवलाचे तेन्ना तेन्ना केस फायनल जावपाक जाय. कशी करपाक जाता की तूं टावन प्लॅनर, मामलतदार आनी बाकीच्या सगळ्या एक कडेन बसय आनी त्यो फायल्यो तेन्ना तेन्ना क्लियर कर. तुमकां हांगा इंटरप्ट करता हांव. शेजारचे महाराष्ट्र राज्य आसा आनी शेजारचे कर्नाटक राज्य आसा. दोनूय राज्यां गोंया पेक्षा फाटी अशी आमी समजता. ते गांवगिऱ्या वाठारांत जर स्वता जर एक तूं घर बांदतलो जाल्यार ओन्ली पंचायत परमिशन इज रिक्वायर्ड. एक्झॅक्टली ओन्ली पंचायत. एक्झॅक्टली. कित्याक बाकीचे लागता कित्याक? इल्लिगल घर बांदपाचें कारण हे जे कायदे करता पळय आनी कायद्याच्या ह्या झंजाळाक सामान्य मनशाक अडकयतात. मागीर तूं टावन प्लॅनिंगा वचून टिबुलाय आनी कोणा हेल्थाक वचून टिबुलाय, तो मागीर कितें कितें कटकटी काडटा, तो हें बरोबर ना म्हणटा, सेफ्टीक टँकाचो हें बरोबर ना तुगेलो, मागीर मेजरमेंट सारको ना, अशी वेगवेगळे हें काडत रावता. सो हें जावचे परस गांवाक जर कोणाकय घर बांदपाक जाय, ती जेन्ना गांवच्या लोकांक कळटा, पंचायतीक कळटा, सगळ्यांक कळटा की ताका स्मूथपणान थंयचे थंय ते जावपाक त्यो फायल्यो एकच टेबलाचेर एकच टायमाचेर हें करपाचें. हे आतां पळय जी पंचायत टावन प्लॅनिंगाची एक्टा जातूंत कन्वर्शन म्हणटा, बाकीचे कन्वर्शन मेळटा तुका. कन्वर्शन काही एरिया आहा पळय, आतां हांव काणकोण दितां, वयल्यान रेल्वे गेला 30 मिटर, सकयल्यान दरी आहा 500 मिटर, हायवे आहा परत 60 मिटर. हांगा लोकांनी घर बांदूंक खंय आनी कशी बांदूंक? ह्या कटकटीक घर बांदूंक मेळना. सो कितें करता, हांव इल्लिगल बांदता. टावन प्लॅनिंग म्हणटा की कायद्यान बसना, म्हाका घर बांदपाक जाय, हांव कितें करतलो? हांव इल्लिगल बांदता. इल्लिगल बांदतले कितें करतलो? हांव खावयतलो. सो हे सुटसुटीत हे अशे कायदे हाडून सुटसुटीतपण न्ही, हे कायदे हाडून तुमी आनीक त्रास करता. व्हिडिओ मारे सामान्य मनीस वचूंक शकता ना, ताका आदवोगाद काडचो पडलो व्हिडिओ मार. आतां तुमी म्हणटा तें डेप्युटी कलेक्टर इज अ ज्युडिशियरी ऑथॉरिटी आशिल्ल्या कॉसी ज्युडी व्हिडिओ कडेन दिला. व्हिडिओ कडेन म्हण कित्याक? सामान्य म्हणजे व्हिडिओ कडेन वचूंक शकना, ताका व्हिडिओ कडेन वतल्यार कोणी तरी मिडिएटर, कोणी तरी दलाल जाय. सो परत पयशांचो प्रश्न आयलो. ही सगळी जंजाळ करप. बरें, तितून हातूंत तुमगे अकाउंटेबिलिटी म्हणटा दाखया. अकाउंटेबिलिटी खंयच्याय ऑफिसराचेर सस्पेन्शन आसा किंवा त्या हाजी इन्क्रिमेंट स्टॉप जाल्ल्या ना जाल्यार तुमी दाखया आज पर्यंत खंयच्याय एक ऑफिसराची इन्क्रिमेंट स्टॉप जाली अशी केली म्हण 30 दिसांच्या वयर उरले, 60 दिसांच्या वयर उरले, कितें जालां? कांय जालें ना. हांव तुका आनी एक एग्जांपल दिता की GIचो फंड आसता ताजेर बांदकाम येता. हांव मुद्दम आउट ऑफ हे वचून तुमकां सांगता म्हळ्यार कशें चलता अकाउंटेबिलिटी. आज GIचो फंड सगळे पंचायतींनी सारको वांटून दिवपाक जाय गव्हर्मेंटान. ज्या ज्या पंचायतीची प्रपोजल येतात त्या प्रपोजल जर एक समज आता काणकोणा सारख्या 7 किंवा सालसेतीक एक 25-30 पंचायती आहात आणि त्या पंचायतीच्या 1-2च पंचायतीक जर त्यो पास जातात तर त्यो कित्याक जाता तेजी इन्क्वायरी जावपाक जाय. ती जाता? ती जायना. कित्याक जायना? हे सगळे हप्त्याचें जे रॅकेट आहा, जो हप्तो दिया आनी पयशे दिया आनी काम कर, आनी हेंय आतां तशेंच जातलें की हे आतां हप्ते लायतले की बाबा अमके अमके. ताचेरच हांव जोखीम बाबा कडेन वयता. तुम्ही ZP मेंबर आशिल्ले, पंचायती इन्स्टिट्यूटान तुम्ही काम करता, हे अमेंडमेंट जे आसा हातूंतल्यान करप्शन कमी जातलें काय वाडटलें? सांतान रोड्रिक्स जोखीम सांगता या जोखीम सांगता. पंचायतांतूय आहलो 4 फावट पंचायतांतूय आहा. 3 फावटी पयलीं एकटा बरमणे आनी 1 फावटी न्यू एकटा बरमणे. हो आतां एक्ट काडला रोल ऑफ व्हिडिओ कितें तो म्हाका जाण जावपाक जाल्ला. व्हिडिओ रोलू ना सांगपा म्हळ्यार पंचायत राज एक्टान गोंयांत 2 टायर सिस्टम फॉलो करताय. शेजाऱ्या गांवां स्टेटीन महाराष्ट्रा कर्नाटका 3 टायर सिस्टम. जेन्ना पयलें BSc आसताले
सरपंच ब्लॉक ॲडवायझरी कमिटी ब्लॉक ॲडवायझरी तेन्ना ते घालून ते डिसिजन घेवपाक तालुका लेवलाचेर तालुका लेवलार जातालें. आतां गोवोरमेंटान वयला रोल काडला BDO का दिला. BDO आमकां आयकपाना कित्याक आतां BS नाय. BDO कोण हें करतलो, मिनिस्टर MLA ते करतले आनी ऑटोमॅटीक लायसन्स आसलें. कोणाक पयस आहा ताका मेळटालें, कोणाक वोट बँक आहा ताका चुकपाक मेळटालें. सादे गरीब मनशाक मेळपाना, जावपाना. BDO रोल आसपा जायना हितून. BDO रोल डेव्हलपमेंटाचेर, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणल्यार ताका. सारको ते डेव्हलपमेंटान करून न्हय, कन्स्ट्रक्शन हो डेव्हलपमेंटान येना. आनी दुसरें हे बिल्डींग रोल 2010 पळयले ते हेजेर ते पंचायत राज एक्टाचे न्ही, ते TCP एक्टाचे हाडले. हे पळय आतां सॉल्व कोत्ताय ते TCP एक्टाचेर. पंचायत राज एक्टाचे हे डिसेंट्रलायज करपा सुद्दां ते सेंट्रलायज केलां हे बिल्डींग तांकां दिवन. जे आर्टिकल 243 एनाचेर विथीन 1 year आतां 73 जाले उपरांत ते पावर पंचायती येवपा जाय आसले, ते येयले न्हय. कमी करतात. हे चेंज करीत रावताय, एमेंडमेंट काडीत रावताय, सर्कलर काडीत रावताय. कोण ते आतां कितले एमेंडमेंट येयले. आयज डिवॉल्व पावर करया म्हळ्यार कांय एक एमेंडमेंट कांय ना, फकत पयशे दिले. मिनी PWD करताय. जिल्ला आतां जिल्लाकूय तेचें शेड्यूल 1 शेड्यूल 2 आसता. शेड्यूल 1 पंचायताचें, शेड्यूल 2 ते पावर आहाय 29 सब्जेक्ट. कितले सब्जेक्ट दिले, कांय दिले ना. तेजे कांयच उलयना सरकार. ग्रावंड दाखलो म्हणटाय ते. आज गोंयांत दाखलो ब्राक व्हडले केले तेणी. आतां गोंयांत दाखले स्टेट कितले IAS ऑफिसर, सॉयल ऑफिसर, एज ऑफिसर. तेन्ना आमी आसतना एक डिप्युटी कलेक्टर डेव्हलपमेंट म्हणून आमची चलयतालो सगळे, आनी एक पंचायत डायरेक्टर आसलो. आज एडिशनल डायरेक्टर आहाय, डिप्युटी डायरेक्टर आहाय, BDO कितले आहाय 1 2 3 तशें करून कितले आहाय. हें एडमिनिस्ट्रेशन वाडत गेलां पूण गांव हें जालें ना. गांव पण उरलो ना. डेमोग्राफी चेंज जाल्या गांवची. हे आतां रूल हें करीत ते गांव पण उरलो ना. सरपंच आहा ते पयलीं सरपंच आसले ते आमी चाये दुकानाचेर खंय पयलीं सायन मारताले. सरपंच इतलो पावरफूल आसलो. ऑफिसर बी येताले सारके सरपंचा दार येताले. आज सरकार तुमच्या दारी म्हणटा त्या डेमोग्राफीचेर हांव आतां भारत बाकर हांचे कडेन वयता. तांच्यांनी जशें सांगलें की एक्टान अमेंडमेंट केल्ल्या नुसार टेक्निकल क्लियरन्स आसत आनी तुमचे जर प्लॅन पास जाल्ले जर आसत आनी 60 दिसांनी जर डिसिजन जावंक ना जाल्यार तुमी कन्स्ट्रक्शन करूं शकता. पंचायत जी आसता, घर एक एखाद्याचें सोडून दिया, पण एक मेगा प्रोजेक्ट गांवांत व्हडले येतात तेन्ना लोकांक अशें दिसता की ते म्हणटा की डेमोग्राफीक चेंज जाता, भायले लोक येता आनी तुमचो धारगळ जो गांव आसा तो त्या एअरपोर्टाक लागून गांव आसा, तेका लागून तुमी तो सगळे फेस करतले किंवा फेस करता आसतले. तर हे सगळे अमेंडमेंटाचो तुमच्या गांवाचेर किंवा अशे जे डेव्हलपिंग जे विलेजीस आसात की जे आतां मशरूमींग जाला सगळे, थंय तुमी कशें पळयता? सर्वप्रथम जेन्ना हो अमेंडमेंट जाता पळय थंय एक प्रश्न येता मनान की तो अमेंडमेंट करपाचो उद्देश कितें. सरकार कितलेशे फावटी अमेंडमेंट जाता, सो त्या वेळाचेर तेंचो हेतू कितें आसता. तेंचो हेतू आसा तो बाबा खरोच नितळ आसता काय आनीक कितें तरी तेजे फाटल्यान बॅकग्रावंडान कितें तरी आनीक तेंचो डाव आसता, हो एक विचार करपा सारको प्रश्न आसा. सेकंडली जे आमी इलिगल कन्स्ट्रक्शन म्हणटा, जे रेग्युलर करपाचें आहा, लिगलायज करपाचें आहा, ते कोणाचें कन्स्ट्रक्शन लिगलायज करता तूं. आतां हांव ग्रामीण भागांसून येता, धारगळ सारक्या परिसरांसून येता. आतां फॉर एग्जाम्पल एक फॅमिली आहा, एक बापूय आहा, त्या बापायक चार जाण चेडे आहात. पयलीं ते एकाच घरान रावताले आनी जॉयंट फॅमिली सिस्टमान आसले, पूण मागीर जशे जशे भुरगे व्हडले जाता, लग्न जाता, तेंची भुरगीं जाता, सो तांकां दुसऱ्या घराची आवश्यकता पडटा. आतां ते काय आपूण जमीन घेवंक शकना सद्याच्या रेटीन. सो बापूय कितें म्हणटा, अरे आमचो शेताचो जागो आहा मरे, तूं थंय बांद तो. आतां जेन्ना जर 4 भुरगीं आहा, 4 जाणांक तेणी शेताचे कुणगे दिले, आमच्या भाशेन म्हणटा तशें शेताचे प्लॉट दिले, आनी थंय जर तो घर बांदपाक गेलो, सगळ्यान पयलीं तो तुजो एग्रीकल्चर प्रॉपर्टीन तूं बांदूंक शकना. सो थंयसर सगळ्यान पयलींच तूं इल्लिगल जालो. सो उद्देश कितें आसा, सरकारान एक तेंचो प्लॅन आहा तो फुडें घालपाक जाय. तो म्हटल्यार जी रेग्युलर करता घरां जाल्यार ती बाबा खरीच त्या गरीब मनशाची आसा, कित्याक हो जो अमेंडमेंट आहा तो सरसकट सगळ्याकूच फायदो करून घेतलो तेचो. सो तेका लागून गव्हर्मेंटा कडेन एक डेटा आसूंक जायो म्हाज्या हिशोबान. आतां आधार कार्ड बी सगळे लिंक करता, नंबर मारिना फुडें तुका त्या मनशाची हिस्ट्री जोग्राफी सगळी येता. सो जर एक मनीस तेजे कडेन आनी गोड्या कडेन कांयच घर ना आनी एक धाकटुलेशें जर घर बांदलां तेणी, जाल्यार गव्हर्मेंटान तें रेग्युलर करचें. जो गोंयकार पयलीं पासून आमच्या मुक्ती पुर्वी पासून तेजो बापूय आजो बी सगळे हांगा आसात ते.
हेतून कितें जाता, जे फायदो घेवपी आहा ते दुसऱ्यात आहात. आतां तुमी म्हणटा ते प्रमाणे आतां धारगळ एरिया आनी मोपा परिसरान खूब जाण उलोवन दाखयतात की आतां व्हडली व्हडली झोपडपट्टी येवपाची आहा. फॉर एक्झाम्पल झोपडपट्टी म्हणल्यार कितें, जे गव्हर्मेंटाचे जागे आहा, पेडणे तालुक्यान म्हणून व्हडलीशी हेची जागो ना, कोण देता आमचो कम्युनिटीचो जागो ना, पूण ह्या जाग्याचेर अतिक्रमण जातलें आनी थंयसर मागीर ह्यो झोपड्यो जावं नाल्यार ह्यो वस्ती आहा त्यो वयर सरतल्यो, जेचो खूब लोड आमच्या संपूर्ण ह्या परिसराचेर पडटलो. सो म्हाजो उद्देश कितें सांगपाचो आसलो की गव्हर्मेंटान जरूर स्टडी करचें, तेंचे कडेन एक डेटा आसचो, त्या डेटानुसार इल्लिगल कन्स्ट्रक्शन तेच्यानी लिगल करपाचें, पूण कोणाचें हो एक प्रश्नचिन्ह आसा. सरसकट तूं भायलो कोणी येयलो आयज बांदलें आनी फुडल्या वर्सा ताजो जर लिगल केलो न्ही, तो दुसरो मुद्दो. हांव विचारपाचो म्हजो उद्देश असो आसा की एखादो समजा थंय एक व्हडलो प्रोजेक्ट येता, ताचे कडेन टेक्निकल क्लियर आसा, ताचे प्लॅन अप्रूव्ड आसा आनी त्यांनी पंचायती कडेन फायल घेतली, पंचायतीक अशें दिसता की तो जो प्रोजेक्ट आयलो जाल्यार आमची डेमोग्राफी बदल जाली, गांवची डेमोग्राफी बदल जाली, आमी ताका दिवया नाका, जाल्यार आतां ते थारावंक शकचे ना, कित्याक ते 60 दिसां पर्यंत ताका डीम मेळटले. तर हेचे कडेन तुमी कशें पळयता? ह्या विशयाचेर आतां गांवांनी व्हडलो बोवाळ जातात. आमच्याच एरियेन असो म्हणना तुमकां, व्हडले व्हडले प्रोजेक्ट आतां, थंयसर उदकाचो प्रश्न आसा, थंयसर मागीर लायटीचो प्रश्न आसा, थंयसर सगळो ट्रॅफिक आनी सगळे बोवाळ चल्लेलो आसा. आतां आमच्या गांवांत आनी पेडणे तालुक्यान ते तितलोसो प्रकार नासलेलो, पूण तुमी आतां सांगता त्या प्रमाणे आमच्या फाटल्या सुद्दां एक ग्रामसभेक एक विशय येयल्लो, म्हणजे व्हडलो प्रोजेक्ट थंयसर एप्रूव करपाचो म्हणून. ग्रामसभेक लोकांनी ताका विरोध केलो आनी सांगले आपापले कितें समस्या आहा ते सांगल्यो. आतां पेडण्यान लोकलांक मारपा खातीर बाउन्सर हाडपाक लागले. हय हय हय, तुमकां खास करून बीच एरिया जाल्लेले आसा. आतां ते लोण आसा ते आतां आमच्या भितर इंडिया पसरपाचें आसा. सो ताका लागून गव्हर्मेंटान ही जी दृश्टी दवरलेली आसा पळय ती म्हाका दिसता सारकी तेचेर कडक कारवाई जावपाक जाय. जो उद्देश कितें आहा गव्हर्मेंटाचो, आनी लोकांक बरोबर घेवन वचोंक जाय, नाजाल्यार कितें आहा असले अमेंडमेंट केले आनी तेजो फायदो बाबा कित्याक तरी दुसऱ्या देका. इलेक्शना टायमार नॉर्मली असले अमेंडमेंट जाता जेणे करून बाबा मताचें कितें तरी थंय राजकारण जावंक शकता. आतां इलेक्शन पूण ना, तरी सुद्दां म्हाका दिसता की गव्हर्मेंटान सिरियसली तेचेर कार्यवाही करपाची गरज आसा आनी एक कितें म्हणटा तो नितळ असो उद्देश घेवन तेच्यांनी फुडें वचपाची गरज आसा. तुमचे कडेन येता, म्हाका एक तुमी सांगा की हे सगळे जर चेक करतलो, म्हणजे हे जर रिस्ट्रिक्ट करतलो जाल्यार सरकारान कितें करपाची गरज आसा? म्हाका एक प्रश्न पडटा की हो अमेंडमेंट हाडपाची गरज कितें आसा. गोंयचे जायते गांवा पासून म्हजे संबंध आयिल्ले आसा. गांवचे जे लोकल लोक आसा तांकां घर बांदपा खातीर पंचायती करून केन्ना त्रास जाला किंवा पंचायतीन केन्ना पयशे घेतला अशी हांवें केन्ना आयकूं ना. हो जेन्ना पासून हे डेव्हलपर बिल्डर्स लॉबी येवंक लागले आनी कितलो व्हडले प्रोजेक्ट्स आसा ज्या लागून गोंयचे त्या गांवाचो टोटल डेमोग्राफी, टोटल कल्चर, टोटल इकॉनॉमी सगळे वाट लागता. तांकां फॅसिलिटेट करपा खातीर हो अमेंडमेंट हाडटा काय कितें? नंबर 1. नंबर 2, शेवटी आमकां ग्रामपंचायत कित्याक जाय? ग्रामपंचायत जाय गांवचे राखण करपा खातीर, आनी गांवचे राखण करपा खातीर हो एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आसा. तेन्ना गांवच्या लोकांनी ठरोवपाक जाय, ती ग्रामसभान ठरोवपाक जाय. कलंगूट पंचायत बद्दल सुप्रीम कोर्टचे डिसिजन आसा की शेवटी ग्रामसभान ठरोवपाक जाय की आमच्या गांवांत कितें आसपाक जाय आनी कितें ना. हे ठरोवपाचे अधिकार पणजी आनी दिल्लीक ना. आनी आयज जे तुमी कोस्टल एरिया पळयात, तुमी हरमल पासून अप टू पाळोले पर्यंत खंयचे गोंय उरले आतां? फुडले खंयचे गोंय सांबाळपाक सोदता? म्हाका दिसता ग्रामपंचायती भितर जे लोक आसा आनी ग्रामसभे भितर लोक आसा तांकां गोंय कळटा आनी कितें करपाक जाय. गोंयाक जर म्हजे मुखार गोंयचो फुडलो फुडार खूब म्हत्वाचो आसा आनी गोंयकाराचो फुडार तितले म्हत्वाचे आसा. आयज अख्खे भारताचे कॅसरीचे लोक गोंयांत येवन खूब पाविल्ले आसा. त्या लागून आतां गोंयचे ग्रामपंचायतीन घर कोण बांदता? गोंयकार कमी आसा. गोंयकार एखादी घराक रिनोवेट करता, अल्टर करता. तुम्ही येवन पळयात मडकय, बांदोडे, कुंकळी किंवा चिंबलचे सकले भागान कोण व्हडले घर बांदता, कोण ल्हान घर बांदता. सो आनी जेन्ना एफिशियन्सी म्हणटा, TCPचो कितलो एफिशियन्सी आसा, PDAचो कितलो एफिशियन्सी आसा, हेल्थ डिपार्टमेंटचो कितलो एफिशियन्सी आसा. पंचायतीक भितर जर तांकां एक इंडिपेंडंट तेंचो रिजनल प्लान आसा तेंच्या गांवाच्यो की
त्यांचे रिसोर्सीस कितले आसा, त्यांचे लँड कितले आसा, त्यांचे फुडले रिक्वायरमेंट कितले आसा, त्या प्रमाणे पंचायत प्लॅन करू शकता. आयज पंचायत फक्त तुमची पोस्टिंग एजन्सी जाला आनी कांय ना. आनी त्या लागून एक जो व्हडलो जे भिडाकूळ आसा की गांवान आता बाहेरचे प्रोजेक्ट येऊन जे कल्चरल मिक्सअप जाला त्या लागून खूब लोक इनसेक्युअर जाले आसा. आनी त्या लागून असले जेन्ना अमेंडमेंट येता तेन्ना लोक खूब संशयान पळयता हे अमेंडमेंट येवपाची गरज कितें आनी कित्याक काडटा, कोणाक बळकट काडपाक, कोणाक डीम परमिशन जाय, कित्याक गांवच्या लोकांक डीम परमिशनची केन्ना गरज पडूना. हे डीम कोणा खातीर, तुम्ही बॅक डोरा पासून कोणाक सपोर्ट करता तुम्ही. आणि एकंदरीत तुम्ही जे डेमोग्राफी पळयात ते 1960 पासून 71, 81, 91, 2001, 2011 हे डेमोग्राफी कितें म्हणटा. आणि त्या खातीर गांव ग्रामपंचायत गोंयच्या लोकांनी नक्की विचार करचे की खंयचे अमेंडमेंट हाडटाना बेनिफिशरी कोण आनी लुजर कोण, हे विचार आमी जर करचे कोण करतले. कन्स्ट्रक्शन इल्लिगल एक मुद्दो आयिल्लो की लोकांक कन्स्ट्रक्शन लायसन घेवपा खातीर खूब त्रास जाता, तेंचे कडेन डिले जाल्या कारणान तेंची कन्स्ट्रक्शन कॉस्टूय वाडटा. तर हे सगळे सुटसुटीत करपा खातीर कायद्यान अमेंडमेंट जी आसा आतां जी हाडल्या ती हो प्रश्न सुटावो करतली की आनी कितें करपाची गरज आहे. पळय, पयलीं म्हणजे आय वॉज जस्ट हियरिंग आनी आयकून आय फील दॅट वी हॅव टू पुट सम थिंग्स इन पर्स्पेक्टीव. आणि अगेन आय वॉन्ट टू हार्प ऑन टू एस्पेक्ट्स. टेक्निकल क्लिअरन्स. No, one is that the intention of the statute. The intention of the statute is to bring more accountability into the system and ensure that when a technical body, when technical authorities, when statutory authorities grant permission, then you should not be in a situation where you have got all the clearances from technical authorities, but you are still made to run to pillar to post because the final license is not with you. And second, which you are entitled for, because if you are not entitled, you will not get, because technical authorities will not grant you. Second thing, which is very important, is the deeming provision. Again, I am saying the deeming provision je asa will not come into operation, will not come into picture if the construction of that particular structure which is proposed, be it a house or a cottage or a villa or whatever it is, if it is not cleared from the town country planning department and it is not having approved plan. So it is not the case that 60 days zale and automatic deeming. Now one more thing, you asked me about illegal constructions. Yeah. Let us please understand that this amendment has got nothing to do with illegal constructions. No, I fully in agree. as much No, as it is to control, it is to ensure that there is a system in place to put in execution a system whereby technical authorities, panchayats and everybody function as per law. Hatun barik jar let me just add. Yeah. See, there is one more thing which is very important. कोणीतरी सांगले उलयता आसतना की भायल्या स्टेटी, म्हाका दिसता तुमीच भायल्या स्टेटींनी केरला, कर्नाटकाक एक पंचायतूच ग्रांट करता म्हणून आनी काय ना. प्लीज अंडरस्टँड, पंचायती कडेन टेक्निकल हें नासता. एक मिनिट, गोंयान म्युनिसिपॅलिटी कडेन तरी टेक्निकल सेल आसा. गोंयान पंचायतीं कडेन इन हाऊस टेक्निकल सेल ना. खंय सोपपीट आसचो, खंय उदकाची टाकी आसची, बांयचे कडल्यान कितले डिस्टन्स आसचें, खंय टॉयलेट आसचो, कशें सी टेक्निकल गोष्टी आसता. आणि यू कॅनॉट विश अवे टाउन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट बिकॉज दॅट इज नॉट द वे थिंग्स फंक्शन. टाउन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंटाची नाजाल्यार अर्बन एरियेन पीडीएची एक मॅन्डेट आहा. तातूंत बिल्डिंग रेग्युलेशन एक्ट आसा, रेग्युलेशन्स 2010 आसा, तातूंत भितर पीडीएचे रेग्युलेशन्स आसा. सो बेसिकली टेक्निकल गोष्टी ज्यो आसा त्यो टेक्निकल गोष्टी त्या भशेन जावंक जाय फॉर प्रॉपर प्लॅनिंग. आणि वन मोर थिंग, आनी एक इश्यू आयलो, दॅट्स व्हाय आय सेड एन्झायटी करपा जायना म्हणून, अनलेस वी रीड द होल एक्ट इन म्हणून अमेंडमेंटाचेर वी हॅव टू टेल द पीपल, इवन इन्क्लुडिंग ऑल ऑफ अस, दॅट इट इज टू बी रेड इन अ कॉन्टेक्स्ट. ते डिमींग 7 दीस जाल्यार डिमींग अशें न्ही तें, ओन्ली इफ यू हॅव गॉट टेक्निकल क्लियरन्सीस. आनी एक गोष्ट की म्हणलें की बीडीओन जर गेली जाल्यार परते दलाली वाडटली, आदोगादाची फी. इट इज नॉट सो. पळय आयका, सी वॉट
सबसेक्शन 2 सेज, इट सेज 30 दिसां भितर जर पंचायत ताचेर डिसिशन घेना, द सेक्रेटरी हॅज बीन मॅन्डेटेड टू सेंड इट टू BDO. सो द एप्लिकंटान अपीलूय फायल करूंक येता BDO कडेन, आनी अपील करिनाय जाल्यार सेक्रेटरीक इन्कम्बंट केला की ती फायल सेक्रेटरीन BDOक धाडपाक जाय. BDO कडेन परतें, इट इज इन्कम्बंट ऑन द BDO टू एक्ट विदिन 30 days. So there is no question of any agency or whatever. Here the time limit for those authorities is marked and stipulated. 30 days for panchayat, 30 days for BDO, and the file to BDO has to be forwarded by the secretary. यतीश बाबाली रागड देना का, यतीश बाबाली म्हाका जे कोताना अशें दिसता की ग्रामीण भागांतल्या सामान्य मनशा कडेन नाळ लागिल्ली ना, तुटला. सो तो सिटी म्हणून ताणी म्हणले काय करपाची गरज ना. पर्सनल कोणाचेर उलोवप नाशिल्ले, हांवें पॉलिटिक्स पर्सनल केन्ना पर्सनल न्ही, अशें उलोवप न्ही. ना कोणाची तुटल्या, ना कोणाची आसा, ना लोकांनी कोणाची तोडली, हे सगळे लोकांक खबर आहा. पॉलिटिक्स उलोवची पॉलिटिक्स न्ही, हांव तुका ना कोणे तोडल्या, कोणाची ना कोणे तोडल्या, हे सगळे टेक्निकल सांगता गावातले मुद्दाम. हे जे तू सांगता पळय ते सिटीचे, आता पंचायत राज सिटीन लागता, पंचायत राज सिटीन आता नावेली, सांताक्रूज सारख्यो पंचायत्यो सिटीज, ताळीगावी सिटीज, ताळगावी सिटीज. तू नाही म्हणतो, they are not cities, they may be some sort of urban status, not urban status cities. काय ना, पंचायतीक आसा म्हण पंचायत राज्याक. अदरवायज हांव सांगता, आता गावातल्यो ज्यो घर बांदता पळय, हे टेक्निकल हे करनासतना बांदता. सध्याचे इल्लीगल एक गव्हर्नमेंटान सर्वे करचो. आज जो गव्हर्नमेंट म्हणटा पळय की ना आमी नंबर दितात, नंबर कित्याक दिता तुमी? कोण गव्हर्नमेंट नंबर दिता? पंचायतीक सांगता, पंचायतीक सांगला गव्हर्नमेंट. यस, तू पंचायतीक सांगला गव्हर्नमेंट इंस्ट्रक्टेड, गव्हर्नमेंट डायरेक्टेड टू पंचायत गिव नंबर. या जर टेक्निकली जर सगळे आता नंबर कित्याक दिता? सो हाजर तसलो की गोंयाक जी घर बांदतात ती इल्लीगल बांदतात, आणि इल्लीगल कित्याक बांदतात अजून सरकारान स्टडीज केल ना. टेक्निकली सगळी सारखी आसून जी पंचायत लायसन दिन म्हणटा पळय अशी गव्हर्नमेंटान एग्जाम्पल काडून दिवची. गव्हर्नमेंटान जी बारीक, आता हे कशें आसा की दाखोवपाचे दात वेगळे, खावपाचे दात वेगळे, सगळे बारीक लोकांक बरी दिसपाक कांय ना. साठी जी घर बांदता पळय बारीक लोक किंवा गांवांक सर्वसामान्य जो घर बांदता, जो त्रास काडून येता, तो लंडन रावता त्रास काडटा, कुवेट रावता त्रास काडटा, तो हांगा येवन घर बांदता, ताका बाकी सगळी फॉर्मेलिटी करपाक मेळना, वयर फॉरेस्ट लागता, तो इल्लीगल घर बांदता, तो पंचायतीक धरता, खंय हें करता, तो बांदता. ताका टेक्निकल हें कांय लागिल्लें उरना, तो कर ताका मेळूंकूच शकना. हें टेक्निकल कोणाक मेळटा आनी कोणाले अडकयता? तर जो मोठो बिल्डर येता, तो 60 हांचे फ्लॅट काडटा, तो भायल्यान येता, ताका गांवचे लोक आडयतात, ताका ग्रामसभा आडयता आनी ताका म्हणटा की म्हाज्या गांवाक येदो व्हडलो प्रोजेक्ट नाका. तो टेक्निकली सगळी केल्ली उरता, ताणें टावन प्लॅनरा धरी उरता, ताणें कन्वर्शन केल्लें उरता, ताणें सगळ्यांक खंय खंय चारपातें चारिल्लें उरता. पूण हांगा ग्रामसभा येतरी थंय अडकता, तागेली इतलो कोटीचो प्रोजेक्ट अडकता. आनी तो कितें म्हणटा? अरे आपल्यान तुका दिला आनी तूं मागे हांगा प्रोजेक्ट पंचायत हाडयता. 7 दीस व्हिडिओ 7 दीस भितर ताका क्लियर कर. तूं सर्वे काड, हांवाचेर चॅलेंज लायता, गोंयच्या सगळे पंचायतीचो सर्वे कर, गोंयच्या सगळे पंचायतीचो सर्वे वाचपाक गरज गांवच्या सगळे गोंयच्या सगळे पंचायतीचो सर्वे कर आनी म्हाका सांग अशी अमेंडमेंट मोठे मोठे प्रोजेक्ट म्हणटाय ते टॉप टू बॉटम. आमकां कितें जाय? बॉटम टू टॉप जाय. पूण जेन्ना DPC आसता तो दोतोर सांगता भाजी पंचायत राज म्हणटा DPC आसता, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, 73rd and 74th अमेंडमेंट आहा. 74th क्लियरली मेन्शन केला 243ZD डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी आसपा जाय, एक डिस्ट्रिक्ट खंय आसपा जाय. हे TCP ऑफिसर थिंग बसपा जाय, जिल्हा ऑफिसान थिंगा DPC ऑफिसान.
जिल्हा चेअरमॅन त्या चेअरमॅन आसता, हय सीईओ असता, मेंबर सेक्रेटरी असता, हे ते अर्थ ना. दॅट इज फॉर जिल्हा पंचायत. जिल्हा पंचायत No, no, पंचायत पंचायत राज्यातली दोन्ही पंचायत एक- राज्यातली. I'm trying to Both say, related. I'm just trying to Both point out. related. See, amendment is pertaining to constructions. Construction ते Zilla Panchayat has got nothing ना, to do. जिल्हा पंचायत सांग ना. So, let us not mix everything. मिक्स Officer म्हणा. mixing, he's not मिक्स जाय ना. डीपीसी पळय म्हणटा तेणें कितें That is correct, DPC. But it has nothing to do with construction. दोतोर एक तुवें कितें सांगलां पंचायत राज्याचे म्हणे, पंचायत राज्याचे न्ही, पंचायत राज्य हा म्युनिसिपालिटी आहाय आनी जिल्हा पंचायतूय आहा. डीपीसी म्हणटा प्लॅन जावपा जाय पयलो, डिस्ट्रिक्ट प्लॅन आहा, आतां आरपी प्लॅन म्हणला जाय आनी मानी बाबान त्या आरपी प्लॅन सगळें दाखयला आहा, एनडीझेड हें तें सगळें दाखयल्लें आहा. ते एनडीझेड आसतना टीसीपी प्लॅन केस पास करताय थिंगा. रेव्हेन्यू डिपार्टमेंट कन्वेशन केस दिता एज पर 21 एज अ आरपी प्लॅना प्रमाणे एनडीझेड एरिया आहा. ते सगळें जालें, बिल्डींग येयली, सगळें येयलें. आनी चड करून आतां हें कोरोना हेजे कोविडा टायमार 2-3 वर्सां पळय काबार जाला तें केन्ना जालें ना. तेन्ना पंचायत राज्याक खंय आतां पंचायत राज्याक कितें जाय, जिल्हा कितें सो स्क्रॅप करपाचें. हे अफसरांक घेवन खंय न्ही, ब्युरोक्राटांक खंय न्ही. हांव म्हणटा कितें जाणा, ग्रामीण भागान आतां व्हडल्यो व्हडल्यो बिल्डिंगो येवपाच्यो आसा. हय आतां आमच्या मोपा एरियेक ताका मरे बंद करपाचो म्हाजे कडेन उपाय आसा. एक म्हटल्यार बेस्ट सगळ्याचे तेवटेन आहा ते टॅनंटेड जमनी आसात, कुळांच्यो जमनी आसात. पयलीं भाऊसाहेब बांदोडकरान कितें म्हटलें, कसेल त्याची जमीन आनी राहील त्याचे घर. हय आतां बेस्ट जर तुका स्पेशल स्टेटस म्हणटा आमी पळय, रिलेटेड टू लँड एरिया स्पेशल स्टेटस करपाक जाता म्हाज्या हिशोबान. जर ते टॅनंटेड जमनी आहा जे कुळांच्यो आसा ते कुळांच्या नांवार करात. भाऊसाहेबान तो कायदो सुरवात केलो. एकदा जर तुवें कुळाच्यो जमनी कुळांच्या नांवार केल्यो आनी तांकां बंधन घालात की हांगा कांयच कन्स्ट्रक्शन येवपाचें ना, नो कमर्शियल एक्टिविटीज, फक्त एग्रीकल्चर आनी एग्रीकल्चरच. आनी थंयसर मागीर म्हणटा तशें पंचायत आतां ते 4 जाण बाहा जर ते बारीक बारीक जर घरां बांदता सोडून दी, पण थंय कमर्शियल प्रोजेक्ट कसो दिवंक जायना म्हणून थंय टर्म्स अँड कंडिशन म्हणटा तशें ते घालपाक असो कायदो करा तुमी. सेकंडली आतां हे अमेंडमेंट म्हणटा पळय, लोलयेकर बाबान सांगला 95% ऑफ द हाऊसेस इन गोवा, अख्ख्या गोंयान म्हणया, दे आर नॉट लिगल. ताका सगळ्याक सनदा पर्यंत बी नात. तेचेर तुमी कित्याक बाबा कार्यवाही करिनात? केन्ना 60 वर्सां 70 वर्सां 100 वर्सां पयलींची घरां आहात. अनऑथरायज कन्स्ट्रक्शन रेग्युलरायज करपाचो तो एक दुसरो विशय आसा. हो विशय कितें आसा की टेक्निकल क्लियरन्स बी सगळे जेचे कडेन आसा, जे कोण घेवं शकता ते लोलयेकर बाबान सांगले. त्या मनशाक पंचायत आडायता जाल्यार तेका हो गेटवे 60 दिसाचो गेटवे दिला. ताचेर आमी चर्चा. पंचायतीन पळय म्हाका दिसता आदी बी सरकारान एक सर्वे करचो सगळे गोंयचो, आनी अशी कोणाली घरां आसात जी 60 दिसांचे टेक्निकल भितर आडयलात, कितली पर्सेंटेज आसात ल्हान घरां आनी कितली पर्सेंटेज आसात थंय मोठे मोठे, हाजो एक सर्वे करचो. आनी गव्हर्मेंटान पयली ती वस्तुस्थिती लोकां कडेन दवरची. इतली पंचायतींनी 60 दिसा तरी इतली घरां बारीक लोकांनी हाडयली आनी इतली पंचायतींनी मोठे प्रोजेक्ट हाडयले 60 दिसाचे. आनी त्याच नंतर गव्हर्मेंटान सांगचे आमी करता ते बारीक लोकांसाठी करता. आनी गव्हर्मेंट अकाउंट म्हणजे तुमकां अमेंडमेंट जी केला त्याचे इंटेन्शनाचेर डाउट. इंटेन्शनाचे डाउट 100% आसा. इंटेन्शनाचे डाउट आसात. सांगता 2 गोष्टी सांगता. आतां जे सबसेक्शन म्हणून हांव सांगता, जेन्ना आमी कायदो डिस्कस करता न्ही जाल्यार कायदो वाचपा जाय. वाचनासतना तूं डिस्कस करूंक शकना. एक मिनिट सबसेक्शन 2 आसा पळय, आतां जे सबसेक्शन 2 आशिल्लें, सबसेक्शन 2 ऑफ पंचायत राज एक्ट गेव यू पावर्स, सबसेक्शन 65(2) आणि 65(4) इट गेव यू पावर, 66(2) 66(4) सॉरी, इट गेव यू पावर की तूं जर पंचायती कडेन एप्लिकेशन घालें फॉर कन्स्ट्रक्शन आणि विथ ऑल युअर प्लॅन्स अप्रुवल्स वॉट एवर इज रिक्वायर्ड, नेसेसिटीज ऑफ लॉ, पंचायत जर एक्ट करना जाल्यार यू हॅव गॉट द पावर टू पेटिशन डेप्युटी डायरेक्टर ऑफ पंचायत. Deputy Director of Panchayat sits over your appeal and can assume the power of the Panchayat. This is provided under law as it stood before amendment. So the Deputy Director of Panchayat had got powers to assume the role of the Panchayat and to grant construction license also. Now there is a little difference. So question of somebody granting permission if the Panchayat does not act is there. म्हणून हांव तुका सांगता, पंचायतीक स्कोप जो आसा पळय कायद्यान टू एक्ट इज देर. 30 डेजाचो टायम आसा पंचायतीक, देर इज नो डाउट. पंचायतीक जर दिसता की सारकें ना, हें ना, कायद्यान ना, ते स्टील कॅन एक्ट. बट पंचायतीन जर 30 दिसांनी एक्ट करना, बीडीओक वता, बीडीओ जर 30 दिसांनी करना, ते जाय तशें ते सायन मारून धाडूंक शकना. ताका टेक्निकल क्लियरन्स आनी तुजें अप्रुवल लागता. आणि जर ते ना जाल्यार डिमींग. पूण डिमींग जावन ते कितें, इट इज जस्ट नॉट लायक दॅट. मागीर सबसेक्शन 2A पळया,
अमेंडमेंटाची आता सबसेक्शन 2A पळया की वेअर सबसेक्शन 1 is deemed to be granted under subsection 2, applicant shall give intimation notice to panchayat and all the other authorities that the permission is granted and deposit this with the secretary as the म्हणजे revenue collection laws आहे ना पंचायतीक revenue येता. हांव तुका कित्याक म्हणटा ना पंचायत at the moment if panchayat was not acting on such an application, deputy director had got the powers to assume the role of the panchayat and grant permission. So it is not that it was not there. Now it is moved to the BDO with more accountability. And to एक सांगता, there is in no way it comes against the powers of the panchayats. It no way tramples. एकूच मिनिट सांगता. आणि एक सांगता बाक्कर बाबान सांगले की कुळाच्या संदर्भात एग्रीकल्चरल वी आर जस्ट गोइंग अवे एग्रीकल्चरल टेनन्सी ऍक्टाच्या संदर्भात 18C18 के ऑलरेडी आसा. नाही ते सांगले का तो दुसरो विषय. 18C18 के आसा. ओके बडी तुम्ही रिप्लाय दिवो. इवन आम्ही कायदे रेफर करताय फाटले फावट तुमकां याद आसतले जेन्ना डिप्टी डायरेक्टरा करून अपील करपाचे जेन्ना तरतूद घातला हे ओरिजिनल ना ते हे मागीर घातला मागीर तेन्ना सुद्धा विरोध आशिल्लो. ग्राम सभेक ग्राम पंचायतीचे विरोधाक रिस्पेक्ट न करप हे लोकशाहीन बसता काय कितें. तुम्ही तुमकां पावर आसा त्या पावरचे अधिकार दाखवून तुम्ही खंयचे कायदे करू शकता. पण तुम्ही लक्षात दवरपाक जाय की कायद्याचे मेन ऑब्जेक्टिव्ह कितें लोकां बरोबर लोकांक समाधान दिवपाक किंवा लोकांचेर चेपण हाडपाक. हो त्या अनुभवा पासून गांवचे ग्रामपंचायतीचे लोक सावध जाल्ले आसा त्या अनुभवा पासून की ह्या अमेंडमेंटची गरजच कित्याक आसा. पयलीं म्हाका जे म्हाका 1990चे उगडास आसा की पयलीं कन्स्ट्रक्शनचे फायल वताले पंचायतीन PWD वचना नाशिल्ले. आतां पयलीं वता TCP. हे कित्याक गरज पंचायती सेफ्टी गरज कित्याक तुमकां आसा. पयलीं फायल येवपाक जाय पंचायतीन आनी पंचायतीन ठरोवपाक जाय की म्हज्या गांवांत असले प्रोजेक्ट जाय की ना. जशी स्टेट गव्हर्मेंटाक पावर आसा की म्हज्या स्टेटान हे गोष्टी येवपाक जाय की ना तशी पंचायतीक सुद्धा पावर आसा ना आसीन आसा. पण हो रिफ्ट आसा सेंट्रलायझेशन वर्सेस डिसेंट्रलायझेशन आणि हो रिफ्ट आयज न्ही खूब वर्सां पासून आसा. त्या नजरेन हो अमेंडमेंट पळोवपाक जाय. हे अकाउंटेबिलिटी हे लॉ हे सगळे बुलशीट सगळे गोष्टी कित्याक गोंयचे जे आमी जे फाटले 20 वर्सांचे आमी पळयता गोंयचे प्रकार हे कायदे करून गोंयचे उदरगत जाले गोंयचे बरे जाले की गोंयचे गांवाचे घट्टाण जाले हे दिसता. कोणाक जे दिसना हांव तुमकां येवन दाखयता तुमकां. म्हणून जेन्ना तुम्ही अमेंडमेंट हाडटा तेन्ना तुमचे हेतूचेर व्हडले प्रश्न येता. कित्याक हे अमेंडमेंटची गरज कित्या खातीर कोणाक लाभ मेळटलो. नक्की गांवचे गोंयकाराक लाभ अजिबात ना आणि गोंयचे गांव आनी सोंपतले. म्हणून हे असले अमेंडमेंट नाका. आणि दुसरी जे कितें टॅक्निकल म्हणिल्ली पळय पंचायती कडेन टॅक्निकल स्टाफ ना म्हण पयलीं पंचायती कडेन जे आसताली पळय जेन्ना आतां हो एकटाचे पयलीं फायल पंचायतीक येताली आणि पंचायतीचे कारण टॅक्निकल अप्रुवलाक PWDच्या येववारी मागीर पहिले पंचायतीच्या माझ्या PWDच्या बिल्डिंग सेक्शनाचे इंजिनियरा म्हऱ्या वताली आणि तो बिल्डिंग सेक्शनाचो इंजिनियर टॅक्निकल अप्रुवल दितालो आणि पंचायत लायसन इश्यू करताले. हे सगळे मागीर टाउन प्लॅनर हे जे सगळे हाडले पळय त्यानंतर ही सगळी गोंयची वाट लागत गेला. पयलीं केन्ना जालें नाशिल्लें. तो एक कोणी गरीब मनीस घेवन येतालो फायल पंचायतीक दितालो पंचायत कडे असिस्टंट इंजिनियरा म्हऱ्या धाडटालो. असिस्टंट इंजिनियर टॅक्निकल कोण आसा तेन्ना असिस्टंट इंजिनियर पळयतालो सगळे पळयतालो आणि त्या प्रमाणे ती फायल अप्रूव जाताली आणि कोणा त्रास नाशिल्लो केन्ना कोणें आयकल्लें कितें जाता म्हण. आतां हो इंट्रस्ट जाला की 60 दिसांचो की जे मोठे मोठे प्रोजेक्ट आतां गांवां आयकता न्ही सद्दां हागे प्रोजेक्ट हाडयलो थंय तागे प्रोजेक्ट हाडयलो. ह्या प्रोजेक्टाक 60 दिसां नंतरय तुमी हाडयतात तर ताका डिमींग लाव्या आनी तूं काम कर. दुसरे देखून हाल्या पंचायत हाडयता रोखडे डिप्टी डायरेक्टर इश्टे दिता पंचायत कोणा नाही. शेवटी गांव बद्दल अकाउंटेबल आसा. ग्रामपंचायत गांवांत रावपी लोक अधिकारी गांव बद्दल अकाउंटेबल ना. गांवाची कितें बरें वायट ग्रामसभा पावर आहाय ते देखून काडून येयले सरकारान अमेंडमेंट करून. ग्रामसभा पावर दिली नाही ते पयलीं डिबेट करताले. हे हावसिंग प्रोजेक्ट उलोवपा जायना म्हाका काडलो अमेंडमेंट. नितीश भाऊ एक आउट ऑफ कॉन्टेक्स्ट क्वेश्चन आसा की आतां सगळे जर आमी चर्चा पळयली तर सगळ्यांचे अशें म्हणणें आसा की कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस व्हडलो प्रोजेक्ट सोडून घालया. तांच्यांनी मुद्दो म्हणलो तांच्यांनी म्हणलो की घर बांदप
जेचे खातीर कन्स्ट्रक्शन लायसन घेता तेचे खातीर जे क्लियरन्सीस लागतात सगळे ते मेळप खूब कुस्तार जाता, खूब टायम वयता, कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाडटा. हे सगळें इज करपा खातीर एक कायद्याच्या अभ्यासा म्हणून तुमकां कितें दिसता, कशें आसा न्ही, दोन गोष्टी आसा. कायद्यान सगळें जावंक जाय हांवूय आय म्हणटा, एग्री विथ पण ते सोंपेपणान कशें ते जावं सांगता तुमकां. थोड्यो मेकॅनिझम्स ऑलरेडी चालीक लायल्या. ते नोटरी आर्किटेक्ट बी जे टावन प्लॅनिंगाच्या माध्यमांतल्यान टावन प्लॅनिंग मिनिस्टरान केलां पळय, दॅट इज एक्चुअली वन सच रिफॉर्मिस्ट मेजर. नोटरी आर्किटेक्ट करप म्हणल्यार तुका तें मागीर थंय लायनींग लावपाची गरज ना. तुवें ते नोटरी आर्किटेक्ट एम्पॅनल्ड हें केलें म्हणजे ते कायद्या संदर्भात तुवें ते सिंगल युनिट तुजें ड्वेलिंग डिझायन केलें, ते कायद्या प्रमाणे जर आसा जाल्यार ते सोमतें तुजें प्रोसेस जाता विथआउट मच हार्डशीप. आणि गव्हर्नमेंट एम्पॅनल्ड आसा ते, दे आर ऑल्सो अकाउंटेबल. सो सिस्टम इज जावपा खातीर मेजर्स घेतल्या. पूण हांव तुमकां दोन गोश्टी सांगता. हांव स्वताय in my younger days, not that I am old, but in my much younger days, 15 years ago, we also started from Gram Sabhas and village issues and all that. One thing I can tell you, we have all seen the functioning of panchayats. We have all seen. So we only want that panchayat should function better. Gram Sabha should function better. And Gram Sabhas कितें डिस्कस करूंक शकता, कितें डिस्कस करूंक शकना, हें सगळें आतां कायद्यान आशिल्लें आसा. वी नो ग्रामसभा कश्यो जावंक शकता, कश्यो आसा, कश्यो वी नो एवरीथींग एंड ऑल ऑफ अस नो, बिकॉज सर 25 वर्सांक थंय एक्टीव आसा पंचायत हातून. मागीर हायर लेवलाचेर सांतान बाब आसा, बाक्कार बाब आसा, मणी बाब आसा. सो बेसिकली वी ऑल नो हाव पंचायत फंक्शन. आवर एंडेवर कितें आसपाक जाय, ऑल ऑफ अस, वॉट आवर एंडेवर शूड बी, that this system has to improve to become better. आता हांव फक्त एकूच सांगता कित्याक हें आतां प्रोविजन डेप्युटी डायरेक्टराक अज्यूम करपाची पावर नाशिल्लें, ओरिजिनल एक्टान नाशिल्लें, ओरिजिनल, पूण मागीर नाशिल्लें. आतां कितें केलां, डेप्युटी डायरेक्टराच्या हातून बीडीओक घाला सारकें. आनी तुजे जर टेक्निकल जर गोश्टी सारक्यो ना, तें घर आसूं, ती कॉटेज आसूं, ती बिल्डींग आसूं, तुजें जर टेक्निकल सारकें ना, यू कॅनॉट टेक एडवांटेज ऑफ डिमींग. हांव तुका फक्त कित्याक म्हणटा, जेन्ना कायदो हाडटा पळय ताचें इंटेन्शन पळोवपाक जाय. वॉट इज द इंटेन्शन? द इंटेन्शन इज दॅट अ पर्सन हू हॅज गॉट एवरीथींग. आतां फाल्यां मोहनदास बाब ते जर एक घर बांदता, ही इज अ लॉ अबायडिंग पर्सन. ताणें जर सगळे परमिशनां आपली घेतली, बट फॉर सम रिजन ताका जर तें परमिशन मेळना, पंचायत इफ इट इज लिगल शूड ग्रांट न्ही. मोस्ट ऑफ देम ग्रांट, should grant also, but if there is something. हांव तुमकां एक प्रश्न विचारू. तुमच्या म्हायतीनुसार एखाद्या मनशान घर बांदपाचें आयज थारायलें आनी सगळीं परमिशनां घेवपाची थारायली, कितलो तेंप लागू येता? ना म्हणून तुका सांगलें हांवें. कशें आसा न्ही पळय, आयका कशें आसा. टावन एंड कंट्री प्लॅनिंग एक्ट 74 आयलो, करेक्ट? 74 or 76, I think 74. That was Mrs. Kakodkar's time. Your Panchayat Raj Act came in 91, 92 पारित झालो तो सेंटरात. 94 आयलो. 62 कहा पंचायत राज एक्ट 62 आहा. एक मिनिट ऐक. was a Goa Panchayat Raj Act. तो मागीर ऐका. The whole perspective of panchayats underwent a change after 73rd, 74th amendment came to be passed. It got constitutional status. पंचायत जे राजीव गांधीजी 1991 त्या टायमार नरसिंहा राव ते इंटरल्यूड पिरियड तो एक्ट जालो पास. आय डोंट नो वेदर 91 or 92 म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, बिकॉज इट वॉज ड्युरिंग दॅट टाइम ऑफ 2 प्रायम मिनिस्टर्स इंटरल्यूड. सो दॅट टाइम वेन दॅट दिस पास हांगा 94 तो पास जाला. इफ यू सी दॅट एक्ट, इफ यू सी 94 एक्ट, जाल्यार 94 एक्टान सगळी ही प्रोविजनां आसा पळय पंचायतीच्या संदर्भात ही कंटेन झाली आसा. टाउन प्लॅनिंगाच्या संदर्भात 74च्या एक्टान कंटेन झाली आसा. सो देर इज नथिंग न्यू दॅट वी आर दीस. आता हे अमेंडमेंट सुद्दां आसा पळय, हांव तुका तेच सांगता. आतां कशें आमी कशें उलयता, एन्झायटी कशी क्रिएट जाता की पंचायतीचे पावर काडले, अरे डेप्युटी डायरेक्टराक अज्यूम करपाचे पावर आशिल्ले. विषय मूळ कितें आसा की एखाद्या गावान कितें जावपाचें कितें ना हे यतीश बाबान तशें म्हणलें. एकच मिनट सांगता की लॉ अबायडिंग करून सुद्दां घर बांदलो. आतां माझे एग्जाम्पल दिता, माझी लोलयें घरा
माझी लोली घर आहा, माझी लोलयेच्या घरा लागून 1.5 मिटराचे मागे शेजाऱ्या घर आहा, 1.5 मिटराचेर आनी दुसरे शेजाऱ्या घर हांव कशें घर बांदूंक शकता कायद्यान? हांव तुमकां तो म्हणटा 3 मिटर थंय दवर, 3 मिटर थंय दवर, टावन प्लॅनर म्हणटा तो रोड दाखय. हांव एकूच कारण हांव लॉ अबायडिंग पर्सन, केन्ना कोणी दाखवून दिवचे हांव वेल्ल्यो चूक केला. म्हजें घर बांदतना पंचायती म्हाका फक्त 4 फावट वचचें पडलें, पण गव्हर्मेंट डिपार्टमेंटाक म्हाका वचपाक 54 टायम्स म्हाका वचचें पडलें. कित्याक लागून तुमी समजून घेवपाक. न्ही ते सादी गजाल हांव सांगता की आतां म्हाजेच हांव एग्जांपल दित न्ही, म्हाका जर दोनी वाटेन 1.5 मिटराचे मागे शेजाऱ्याची घरा हांव ती 3 मिटर दवरले हांव घर बांदपाक शकना. हांव लिगल कशें बांदतलो घर? हांव इलिगल बांदपाक जाय. मणी सर सांगता नाल्यार घर बांदून रावपाचें. इतल्या फाटी पासय मारची पडली गव्हर्मेंट हातून, म्हणून तुका सांगलें आतां नोटरी इंजिनियर, आय कॅन गिव यू अ टेंजिबल एक्झाम्पल. नोटरी इंजिनियर केल्या नोटरी आर्किटेक्ट केल्या ते कितें नोटरी आर्किटेक्ट म्हणल्यार कितें? पंचायताक फायदो ना, गव्हर्मेंटाक फायदो रेव्हन्यू घेवपाक. हांव कितें म्हणटा 60 डेज हांगा विंडो केलो, 60 डेज तुमी एस्केप जावं येता, जाल्यार अशें कितें मेकॅनिझम तुमी करिना की कशें आसा न्ही? गोंयकारान घर जर बांदतलो तेणी एप्लिकेशन केल्या उपरांत पंचायतीनूच ते सगळीकडे धाडपाचें कशें आसा न्ही? एप्लिकेशन, कशें आसा? आणि बाबा एक ते 90 डेज 60 न्ही 90 डेज घे, पण बाबा ताका एक रिझल्ट मेळपाक जाय. पळय कशें आसा, आय एग्री विथ यू की हार्डशिप्स शूड बी कंप्लिटली एबॉलिश्ड फ्रॉम द सिस्टम इफ एट ऑल दे आर क्रिएटिंग, वीच आतां सर आनी सांगलें सरान की आपल्याक 54 फाटी वचचें पडलें. आतां देरफॉर वन मेजर हांव नोटरी इंजिनियराचे आर्किटेक्टाचे कित्याक म्हणटा ना, म्हणजे तुवें एप्रुवल जें आसता पळय तें तुजी फायल त्या सेम रिगरस मेथडान वचना. तुमकां सांगता गजाल. सिंगल ड्वेलिंगाक तुम्ही खूब सिंपल जाता. तुम्ही आणि आमी हांगा जी चर्चा करता आणि गांवगिऱ्या वाठारांतली परिस्थिती ही हांवूय गांवगिऱ्या वाठारांतलो नाही, जाता, खूप म्हणून वेगळी तुका सांगता. असता, खूप वेगळी असता. तो त्या तुमचो चार्टर्ड इंजिनियर आहा ताचे कडेन वयचो ना, तो इंजिनियराकडे वचना. तो कितें म्हणटा? तुमचें कितें आसा? म्हजें म्हणणें अशें की पंचायत आय एम टेलिंग यू द सिस्टम दॅट इज इन प्लेस. पंचायत तेणे एक एप्लिकेशन केलंय पंचायती पंचायतीन ते व्हेरियस डिपार्टमेंटा कडेन पंचायतीन धाडपाक धाडपाक जाय आणि ताका टायम पण घालपाक जाय की 90 डेजान ते सगळे परमिशन येवपाक जाय. therefore that's what I'm telling you. हे जे आता नोटरी आर्किटेक्ट्स अपॉइंट करप असता आणि कितें असता, दिस इज ऑल रिफॉर्मिस्ट तुम्ही सांगा. कन्स्ट्रक्शन कोड 2010 बिल्डिंग रेग्युलेशन्स आणि त्याचे पयलींचे हेची सुद्धा समीक्षा जावपाक जाय. कित्याक हे कन्स्ट्रक्शन रेग्युलेशन जे आयला कोड आयला 2010 त्या लागून काही प्रोफेशनल सुद्धा कसो घर बांधपी लोकांचो छळ करता, मिसगाईड करता, कॉस्ट एक्सलरेट करता, हो एक मुद्दे आसा. सो काही गोष्टी आमी ऑन कॅमेरा उलोवंक शकना, पण जांकां सत्य समजून घेवपाक जाय तांकां मातशें ऑफ कॅमेरा सुद्धा बसूंक जाय. फक्त पॉलिटिशियन्स लोक छळ करता, अधिकारी छळ करता असं ना, प्रोफेशनल खूप छळ करता, खूप छळ करता. आणि हे सगळे भितर हे भितर मिनिस्टर पंचायत चोर म्हणटा पंचायत चोर न्ही, पेपराचेर येता रिकमेंडेशन कितें तेणें दोतरान सांगिल्लें तेजेर ते बिल्डिंगर हे TCP Act 74 आयला, पूण पंचायत राज Act 1962 आयला. ते इम्पॉर्टंट 62 व्हरपा जाय. See, the act which was there and the act which is there is sea difference. Sea of difference. किती डिफरन्स लागलो तुका आता? There is a sea of difference. म्हाका एक मिनिट दे. पंचायत राज Act पळय आतां 2090 तेजे सारखे क्लियरली दिलो आहे डेव्हल्युशन पावराचे तेजेर सांगता इंक्लुडिंग हिंगा मिसअंडरस्टँडिंग जाता. पूण ते पंचायता पावर आहाय ना बिल्डिंगाची हो पॉयंट ते गव्हर्मेंट होता ते रॉंग. पंचायता पावर आहे ना स्पेटल प्लॅनिंग होतं, स्पेटल प्लॅनिंग ते होतं कित्याक स्पेशल प्लॅनिंग स्पेशल न्ही स्पेटल प्लॅनिंग इज स्पेशल प्लॅनिंग स्पेशल न्ही स्पेटल स्पेटल न्ही ते स्पेटल स्पेटल that is altogether different and government केला आपला कायदा. It's called special powers. And those powers are something else in the law that doesn't come in the this or granting of Kerala's law वेगळो आसा. एक वरा भितर आमी डिस्कशन केलंय की ही जी डीम प्रोव्हिजन आसा तातूंत तुमचे अशें म्हणणें आसा की पंचायतीची अकाउंटेबिलिटी वाडटली. अकाउंटेबिलिटी म्हणजे कितें आनी पळय
एवरी पर्सन हू इज इन पब्लीक लायफ नाही. शूड बी अकाउंटेबल. नाही हांव कन्क्लूड करता. अकाउंटेबिलिटी वाडटली, सेक्रेटरीचेर अकाउंटेबिलिटी वाडटली अशें तूं म्हटलां. मणी बाबान असो मुद्दो मांडला की गांवांत कितें जावपाक जाय हे पंचायतीन थारावपाक जाय. टेक्निकल क्लियरन्स आनी कितें क्लियरन्स असले म्हणून ताका कन्स्ट्रक्शन लायसन मेळटा अशें जावंक फावना. तुम्ही सांगले की पयलीं फक्त PWDच्या इंजिनियराची परमिशन लागतालें, आतां 17 ठिकाणी सगळे भोंवचे पडटले. तुम्ही डिव्होल्युशन ऑफ पावर्साचो मुद्दो मांडलो आनी भारत पाकरान आतां धारगळ परिसरांत जे कितें चल्लां ती रियलिटी मांडली. गेल्या 1 वरा भितर तुम्ही पळयताले हेराल्ड TV आणि आम्ही डिस्कशन करताले पंचायती राज अमेंडमेंट जी आता रिसेंट केल्या त्याचे त्याच्यातून एक मुद्दो आयलो की 60 दिसाचो जो विंडो पिरियड आसा जातून कन्स्ट्रक्शन लायसन डीम जाताले तर असो एक गव्हर्नमेंटान आणखी एक अमेंडमेंट करचो आणि सगळी जी अप्रुवल्स आसा ती 90 डेजान सुद्धा असली तर तसलो एक अमेंडमेंट हाडचो हाचे सगळ्यांचे एकमत हांगा जाल्ले आसा. ह्या एकमताचेर आमी हांगा हो कार्यक्रम सोंपयता. देव बरें करूं. नमस्कार.